केडगाव भूषणनगर येथील सुचितानगर इथं दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या हरिभक्त परायण भगवान बाबा आणि हरिभक्त परायण वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। केडगाव येथील भूषणनगर सुचितानगर इथं दरवर्षीप्रमाणे हरिभक्त परायण भगवान बाबा आणि हरिभक्त परायण वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 14 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी भगवान बाबा यांच्या मूर्तीचा महाभिषेक करून होम हवन करण्यात येणार आहे आणि दुपारी 4 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्त परायण वासुदेव महाराज खेडकर भगवताचार्य यांचं प्रवचन होणार आहे। तसंच सायंकाळी 5 वाजता सामुदायिक हरिपाठ तसंच बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी हरिभक्त परायण वामनभाऊ महाराज गैनीनाथ गड पुण्यतिथीनिमित्त सकाळी 8 वाजता बाबांच्या मूर्तीचा महाअभिषेक करून होम हवन करण्यात येणार आहे। तसंच दुपारी 4 वाजता रामाचार्य हरिभक्त परायण शिवाजी महाराज जाधव यांचं प्रवचन होणार आहे आणि सायंकाळी 5 वाजता सामुदायिक हरिपाठ होणार आहे। तसंच गुरुवार दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी हरिभक्त परायण महंत संतोष महाराज शास्त्री यांचं कीर्तन होणार आहे। त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। तरी नगर शहरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन डॉक्टर श्रीकांत चिमटे यांनी केलं आहे। केडगाव येथे सालाबादप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय संत भगवान बाबा व राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन सर्वांच्या सहभागातून करण्यात आलेले आहे। आपण केडगावमध्ये पाहिले तर हा कार्यक्रम अत्यंत वेगळ्या पद्धतीचा असतो, कारण यामध्ये सर्व जाती धर्माचे हे असतील, रिक्षावाला असेल, भाजीवाला असेल किंवा मोलमजुरी करणारे मजदूर असेल, यांच्या सर्वांच्या सहभागातून हा कार्यक्रम होत असतो। हा कार्यक्रम कोणा एका व्यक्तीचा नाही किंवा एखादी व्यक्ती हा कार्यक्रम करत नाही, तर या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व जाती धर्मातील बांधव असतील, त्यांचा सर्वांचा सहभाग आणि सर्वांचं सहकार्य असतं। त्यामुळे गेली 10 वर्षापासून हा कार्यक्रम आपण अत्यंत उत्साहाने साजरा करत असतो। या ठिकाणी आपण राष्ट्रीय संत भगवान बाबा आणि राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी साजरी करत असतो, कारण यांच्या पुण्यतिथीमध्ये फक्त 8 दिवसाचं अंतर असल्यामुळं आपल्याला हा योगायोगाने ही पुण्यतिथी संयुक्त पद्धतीने साजरी करता येते। या ठिकाणी या परिसरातील भजनी मंडळ असेल, संत असतील, महंत असतील, सर्वांचं सहकार्य असतं। तसेच या भागातील आमच्या सुचितानगरमधील गुरुदत्त भजनी मंडळ असेल किंवा परिसरातील सर्व केडगावमधील भजनी मंडळ असेल, उपनगरातील भजनी मंडळ असेल, या ठिकाणी येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा देत असतात। त्याच्यामुळं हा कार्यक्रम करणं आपल्याला सहज शक्य होतं। आणि आपण जर पाहिलं तर या साधू संतांच्या आशीर्वादाने आणि यांच्यामुळं आपल्याला खूप चांगलं सहकार्य लाभत असतं। या ठिकाणी आपण 14 तारखेला राष्ट्रीय संत हरिभक्त परायण भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी आहे। त्या दिवशी आपण 14/1/2025 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत राष्ट्रीय संत भगवान बाबा यांच्या मूर्तीचा महाअभिषेक व पूजन ठेवलेलं आहे। तसेच त्यानंतर 4 ते 5 या वेळेत हरिभक्त परायण वासुदेव महाराज खेडकर यांचं प्रवचन होणार आहे। त्यानंतर 5 ते 6 या वेळेत या परिसरातील सर्व भजनी मंडळ यांचं सामूहिक हरिपाठ होणार आहे। त्यानंतर 22 तारखेला 22/1/2025 रोजी सकाळी 8 ते 9 या वेळेत राष्ट्रीय संत वामनभाऊ महाराज यांच्या मूर्तीचा महाअभिषेक व पूजन होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 4 ते 5 या वेळेत हरिभक्त परायण शिवाजी महाराज जाधव रामाचार्य यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सायंकाळी 5 ते 6 वेळेत सामूहिक हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे। या हरिपाठासाठी गुरुदत्त भजनी मंडळ तसेच आमचे भूषणनगर व परिसरातील केडगाव परिसरातील उपनगरातील सर्व भजनी मंडळ यांचा
सामूहिक हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दिनांक 23/1/2025 रोजी सायंकाळी 3 ते 5 या वेळेत हरिभक्तपरायण संतोष महाराज शास्त्री निरंजनगड यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. कारण संतोष महाराज शास्त्री हे भगवानगडाच्या आधिपत्याखाली तयार झालेले शास्त्री आहेत. त्यांचाही अभ्यास फार चांगला आहे. त्याच्यामुळं या केडगाव परिसरातील भाविक भक्तांना अत्यंत चांगली अध्यात्माची संधी उपलब्ध होणार आहे. तरी केडगाव परिसरातील सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा. तसेच सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सामूहिक महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे. तरी परिसरातील, कारण कोणालाही या कार्यक्रमाची निमंत्रणाची गरज नसते, हा साधू संतांचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं सर्वच केळगाव परिसरातील भाविक भक्त असतील, नगर शहरातील भाविक भक्त असतील, तसेच नागरिक असतील, यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा व सर्वांचा आनंद द्विगुणित करावा असे मी विनंती करतो. रामकृष्ण हरी. NTV न्यूज मराठी.